मला फक्त जी वस्तुस्थिती समोर येते आणि खास करून RSSने जे म्हणणं मांडलंय, मला वाटतं की सोनाराने कान टोचलेत, उशिरा टोचलेत. त्याने हे पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं. अख्खा महाराष्ट्र आगीत पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. RSSने उशिरा का होईना भूमिका घेतली. मला वाटतं ठीक आहे, चांगली भूमिका घेतली, पण हे आधी केलं असतं तर खूप बरं झालं असतं. महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. प्रागतिक पुरोगामी महाराष्ट्र हळूहळू उद्ध्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण होते. आणि ज्या पद्धतीने भाषणं होत आहेत, ती भाषणं बघितल्यानंतर ती विधानसभेची भाषणं आहेत का कुठल्या नाट्यगृहामधला एखादा कलाकार असा, ती सभागृहातली भाषणं नाही आहेत. सभागृहामध्ये काहीतरी डिसेन्सी असते, सभागृहामध्ये मांडण्याची एक पद्धत असते. आजपर्यंत अशी भाषणं या सभागृहाच्या पटलावरती दिबा पाटील होऊन गेले, SM जोशी होऊन गेले, शरद पवार होऊन गेले, मनोहर जोशी होऊन गेले, गोपीनाथ मुंडे होऊन गेले. 93च्या दंगलीच्या दरम्यान गोपीनाथ मुंडे होते. पण अशी भाषणं ही सभागृहाच्या पटलावरती आजपर्यंत कधीही आलेली नाहीत.